पण शाळेचं वातावरण ज्या पद्धतीचं पाहिजे त्या पद्धतीचं वातावरण या शाळेमध्ये आहे, याचं मला अगदी पहिल्यांदा या शाळेत आलो तेव्हापासून मला कौतुक वाटतं. आज आपण थोडंसं पालक म्हणून आपली स्वतःची भूमिका कशी असली पाहिजे याच्यावरती आपण थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय होतं की सर्व क्षेत्रांमध्ये जर तुम्हाला काही काम करायचं असेल तर तुम्हाला त्या त्या क्षेत्रात मध्ये प्रशिक्षित झाल्याशिवाय काम करता येईल. म्हणजे साधं गाडी जरी चालवायची असेल तर तुम्हाला गाडी चालवण्याचं प्रशिक्षण घ्यावं लागतं, मग त्याचं तुम्हाला लायसन मिळतं, मग तुम्हाला गाडी चालवण्याची परवानगी मिळते. किंवा एखाद्या कंपनीमध्ये जर तुम्हाला काही नोकरी मिळवायची असेल तर तुम्हाला ते तांत्रिक शिक्षण घ्यावं लागतं, त्याचं सर्टिफिकेट, त्याचा अनुभव, मग तुम्हाला ती नोकरी दिली जाते. परंतु पालकत्व ही एकमेव गोष्ट अशी आहे की इथे जबाबदारी प्रचंड मोठी आहे. कारण आपल्याला जिवंत माणसं घडवण्यासाठी ची भूमिका आपल्याला मिळालेली असते आणि प्रशिक्षण मात्र शून्य असते. कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय प्राप्त झालेलं हे जे पद आहे, हे पद आपण चुकत चुकत शिकत असतो. आणि पूर्वीच्या काळात हे सोपं होतं, कारण पूर्वीच्या काळामध्ये घरं मोठी असायची. आजी आजोबा, नाना नानी, त्यांचे आई वडील, काका काकी, काकू, मूल वाढवण्याचे अनुभव असणारे अनेक लोक घरामध्ये आणि कुटुंबामध्ये असायचे. त्यामुळे आई वडिलांकडे फारशी मुलांच्या वाढीची भूमिका नव्हती. त्यावेळेला मुळात आईच्या वाट्यालाच मूल यायचं नाही. कारण आईचा प्रॉब्लेम असा असायचा की एक मूल झालं की 2 वर्षाने दुसरं मूल, म्हणजे पहिल्या मुलाला अंगावरती पिण्यापासून तोडतं न तोडतं तोपर्यंत दुसरं मूल हजर असायचं. आणि घरात इतकी कामं असायची, 5-25 लोक घरामध्ये असायची. त्या सगळ्यांचा स्वयंपाक असेल, कपडे धुणं असेल, भांडे घासणं असेल, त्या पोराच्या वाट्याला आईवडील यायचेच नाही. त्याच्यामुळे त्या मुलाचं जे काही संगोपन आहे ते संगोपन ज्या आजोबांनी आणि ज्या आजीनं 10-5 मुलांना जन्म दिलाय आणि 10-1 मुलं वाढवलेली आहे, असा मुलांना वाढवण्याचा परिपूर्ण कोर्स ज्यांनी पूर्ण केलाय त्यांच्याकडून ती मुलं पुढच्या पिढीतली वाढवली जायची. त्याच्यामुळे त्यावेळेला आत्ताचे जे प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम नव्हते. त्यावेळेला जी आजी त्या बाळाला सांभाळायची त्या आजीनं किमान डझनभर पोरं सांभाळलेली असायची. त्यामुळं मुलाचं मानसशास्त्र काय, मुलाला पोट दुखत असेल तर किंवा रडत असेल तर त्याचं पोट दुखतंय का त्याला अजून दुसरा काही त्रास होतोय, हे त्या मुलाकडं पाहिल्याबरोबर त्या आजीला कळायचं. त्या कुटुंबामध्ये 4-5 तरी स्त्रिया अशा असायच्या की जन्माला आलेल्या लहान बाळाला न्हाऊ घालणं, माकू घालणं ह्याच्यामध्ये त्या प्रशिक्षित असायच्या. त्यामुळे त्यावेळेला जन्माला घालणं एवढंच आईचं काम असायचं. आणि त्या मुलाला काही त्रास झाला तर त्या मुलाला दवाखान्यात तेही घरगुतीच उपाय खूप असायचे. त्यामुळे दवाखान्यात घेऊन जाणं हे अगदी रेअरली, म्हणजे अगदी खूपच कमी असायचं. पण अशा बाहेरच्या ज्या जबाबदाऱ्या तेवढ्या जबाबदाऱ्या वडिलांकडे असायच्या. अन्यथा सर्व जबाबदाऱ्या या आजी आजोबा, घरातले काके मामी, काय आत्या मावश्या
ह्या सगळ्यांकडे असायच्या आणि त्यांनी 10-10 पोरांना जन्म दिलेले असल्यामुळे आणि परत आजूबाजूची 10-20 पोरं म्हणजे कमीत कमी 20 पोरं सांभाळण्याचा अनुभव असल्यामुळं त्यांना त्या मुलाच्या मानसशास्त्राविषयी, त्यांच्या आरोग्याविषयी, त्यांच्या वाढीविषयी ते अतिशय अनुभवाने तज्ज्ञ झालेले असायचे. दुर्दैवाने आम्ही ती सगळी व्यवस्था जी आहे ती नष्ट केली. पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण करता करता आमची जी भारतीय कुटुंब व्यवस्था होती ती संपूर्ण कुटुंब व्यवस्था ही मोडली. पण मोडल्यानंतर नवीन काय तयार करायचं याचं काहीच आमच्या डोक्यात काही कुठलंही चित्र नाही. त्याच्यामुळे मोडणं सोपं आहे हो. तुम्हाला जर सांगितलं की एखादं खेळणं मोडा, तुम्ही 2 मिनिटात ते मोडा आणि तुम्हाला सांगितलं की आता ते जोडा, तर ते जोडणं अवघड आहे. समाज व्यवस्था अशीच असते की मोडणं सोपं असतं, मोडायला काय. आम्ही नाही सासू सासऱ्यांचं ऐकायचं ठरवलं की संपलं तिथे, किंवा नवऱ्याशी नाही पटत तर आम्हाला डिवोर्स घ्यायचा, संपलं, विषय संपला. मोडणं खूप सोपं आहे, ते पुन्हा तयार करणं कठीण आहे. आणि नवीन तयार करण्याचा कोणताच रोडमॅप आपल्याकडे नसल्यामुळे आज आपण अतिशय विचित्र पद्धतीने गटांगळ्या करतो आणि आपल्या सगळ्यांच्या नाकातोंडामध्ये पाणी गेलेले. मुलं सांभाळणं इतकं विचित्र झालेलं आहे आणि मुलांसाठी सुद्धा आजचं बालपण हे अत्यंत विचित्र झालेलं आहे, म्हणजे काही अर्थच राहिलेला नाही. म्हणजे पूर्वीच्या काळी, आता ही जी पिढी आहे म्हणजे तुमची सगळ्यांचीच पिढी, तुमची सगळ्यांची पिढी घरात सकाळी काहीतरी खाल्ल्यानंतर, ते खाल्लं का नाही हे पण आई पाहायची. मुलांनी आज काही खाल्लंय का नाही, त्याला भूक लागली का तो टोपलं शोधायचा, भाकरी भाजी जे काही असेल ते खायचा. आणि एकदा घरातून बाहेर पडला की परत भूक लागल्यावरच घरात यायचं. तोपर्यंत ते बाळ कुठं फिरतंय, काय करतंय, कोणाकडे, आई पण पाहायची नाही, वडीलही पाहायची. हे बालपण आपण सगळ्यांनी अनुभवलं. आपल्याला सगळ्यांना हे बालपण माहिती. आपल्याला माहिती असायचं की कुठेही का असायला तो अख्खं गाव त्या बाळाला ओळखायचं. गावाच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये असेल तरी ते बाळ सुरक्षित आहे हे आईला माहिती असायचं, वडिलांना माहिती असायचं. काय होणार. आत्ताची अवस्था अशी की ते बाळ त्या फ्लॅट मधलं जे काय 700 स्क्वेअर फूट किंवा 800 स्क्वेअर फूटचा भला मोठा जो तुमचा फ्लॅट असतो, त्या भला मोठ्या फ्लॅट मधल्या 2 रूमच्या आणि किंवा 3 रूमच्या बाहेर त्याला यायलाच जाणार. आणि जरासा तो कुठंतरी बाहेर आला की इकडे मातोश्रींना आता काहीतरी होणार, म्हणजे आपल्या मनामध्ये भीती इतकी प्रचंड आहे. आता सध्या सगळे पालक हे अतिशय मनात भीती घेऊन मुलांना वाढवतात. या सगळ्या पालकांच्या मनामध्ये 2 प्रकारची भीती. एक, माझ्या मुलाला काही होईल का काय, ही भीती पूर्वी नसायची. पूर्वी त्या जन्म देणाऱ्या बाईला माहिती असायचं की मी 12 पोरांना जन्म देते, यातले 5-6 उरतील, बाकीचे जातील. हे गृहीत धरलेलं असायचं. आजारपण आली, काय संकट आली, खायला नसायचं, काही नसायचं, प्रतिकूल परिस्थितीमध्ये एखादी साथ आली, काही झालं की मुलं मरायची. मुलगा मेला तरी त्या आईला माहिती असायचं की आपण अजून 4 पोरांना जन्म दिलेला आहे, काही काळजी करायची गरज नाही. त्यामुळे आई बापाला
बाबा त्यांनी आधी मुलाचा मृत्यू, मुलाचा धोका हे डोक्यात होतं त्यांच्या, त्याच्यामुळे ते स्वीकारलेलं होतं. आता आम्ही एक नाही तर 2 मुलांना जन्म देतो. किती जणांना 3 मुलं आहेत आपल्या इथं? हिम्मत नाही आमच्या. 3ऱ्या मुलाला जन्म देण्याची हिम्मत आमच्यामध्ये उरलेलीच नाही. कारण पहिल्याचं काय करायचं हाच प्रश्न आम्हाला इतका मोठा आहे की दुसऱ्याचा आणि तिसऱ्याचा विचार. आता म्हणजे पहिल्याचा झाल्यानंतर दुसऱ्याचा विचार बाप करतो तर आई म्हणते नाही झालं ते एवढं पहिल्या बाळपणात भोगलंय, आता परत काही नव्हतं. मग तिथून दुसऱ्या मुलाला जन्म द्यायचा का नाही याच्यावरून घरात वाद सुरू होतात. त्याच्यामुळे तिसऱ्याचा विचार शक्य नाही. त्याच्यामुळे 1 किंवा 2 मुलं जर असतील तर त्या बरं बाहेर सगळे अनोळखी लोक, कोणी बिहारवरून आले, कोणी उत्तर प्रदेशमधून आले, कोणी बंगालमधून आले, कोणी कुठून आले, बाहेर भरधाव वाहणारी वाहन आहेत. या सगळ्या परिस्थितीमध्ये मुलगा घराच्या बाहेर निघाला की इकडं आईच्या किंवा वडिलांच्या छातीमध्ये धडकी भरते, काय होईल का काय. म्हणजे आम्ही मुलांच्या बाबतीमध्ये आम्ही स्वतः इतके असुरक्षित आहोत, आमच्या डोक्यामध्ये इतकी भीती आहे की त्या भीतीपोटी सतत आम्ही असा कॅमेरा लावून, म्हणजे आधी आमचे डोळ्यांचे कॅमेरे असायचे, आता अलीकडं या 2-3 वर्षामध्ये CCTV कॅमेरे लावले. आणि आई कामाला गेली किंवा वडील कामाला गेले तरीही त्यांच्या मोबाईलमध्ये पाहत असतात की पोरगं काय करते. म्हणजे त्या मुलाच्या दृष्टीने तुम्ही विचार करा की त्या मुलाच्या, म्हणजे आपण सकाळी जे घरातून काय असेल ते खाऊन निघायचो आणि परत भूक लागल्यावरच घरात यायचो. मध्यंतरीच्या काळात आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य असायचं. काय बोराच्या झाडावर चढायचं का आंब्याच्या झाडावर चढायचं का मोहळ काढायचं का अजून काय कुत्र्यांना दगडं मारायची का सरडे मारायचे, आपलं स्वातंत्र्य आपल्याला असायचं. आणि ते भोगत आपण निवांतपणे गावभर फिरायचो, उधळायचो, ओढ्याला जायच्या, आंघोळी करायच्या, चिंचा खायच्या, बोरं खायची, हे आपलं बालपण गेलं. आता CCTV कॅमेऱ्यामध्ये त्या 2 BHKच्या बाहेर न पडू शकणाऱ्या मुलाचं मानसशास्त्र हे किती, म्हणजे काय किती विचित्रपणा आहे याची आपण कल्पना पण नाही करू शकत. बरं त्यावेळेला आई वडील घरात असायचे, आई घरात असायची, आईला घरातून बाहेर पडायला सवडच नसायची. वडील गावकीच्या कारभारावर साठी पारावरती असायचे, नाही तर शेतात असायचे. म्हणजे बाहेर पडणं हे त्यावेळेला पालकांना फार शक्य नव्हतं. पण गावातला प्रत्येक माणूस त्या पोराचा पालक असायचा. त्यामुळे मुलाला स्वातंत्र्य होतं, आई वडिलांना स्वातंत्र्य होतं. पोरांना आईबापाची काळजी करायची गरज नव्हती, आईबापांना पोरांची काळजी करायची गरज नव्हती. आता सगळेच एकमेकांची काळजी करतात. ही एक चिंता आहे. दुसरी आमच्या आईबापांना किंवा आपल्या तुम्हाला तुमच्या आई वडिलांना म्हणू आपण की त्यांना ही काळजी काही नव्हती की पोरं काय करतील. तर पोरं काही ना काही करणार. पोरं काय शिकतील, नोकऱ्याला लागतील, नाही नोकऱ्याला लागलं तर शेतावरती काम करतील, नाही शेतावरती काम केलं तर सुताराचं पोरगा असेल तर तो काय त्याचं ते सुतारकीचं काम करेल, लवाराचं पोरगा असेल तर तो भाता उडल, काय नाही काय, पण पोटाची काळजी नव्हती. आता ते पोरग जन्माला आलं की तिथूनच बापाच्या डोक्यात मध्ये इंडिकेटर लागायला सुरू की आता ह्याचं पुढं काय होणार. आणि त्या पोराला थोडं कळायला लागलं की त्याचे इंडिकेटर आपण चालू करून देतो की आता माझं पुढं काय होणार. म्हणजे बाप टेन्शन मध्ये, आई टेन्शन मध्ये, पोरग टेन्शन मध्ये. त्यामुळे ही जी व्यवस्था, नवीन व्यवस्था आपण स्वीकारलेली आहे, या व्यवस्थेमध्ये आपण पालक म्हणून नापास आहोत. 100% नापास आहोत.
मुलांना आपण जन्म दिला, ज्या मुलांना जन्म दिला त्यांचा काय दोष आहे की त्यांनी 2 BHKच्या याच्यामध्ये आपलं आयुष्य काढावं. बरं, त्या मुलांना म्हणजे आपल्या वेळेला ती काय मुलांनी काय करायचं हा प्रश्नच नव्हता हो. मुलांनी करायचं काय हा प्रश्नच नव्हता. ते पोरगं बाहेर जायचं, काय दगड खेळायचं, माती खेळायचं, काय करायचं, आजीजवळ आलं तर आजीच्या गोष्टी ऐकायचं, काय करायचं हा प्रश्न. आताच्या पोरांच्या पुढं प्रश्न आहे की काय करायचं. आता त्यावेळेला इतक्या सगळ्या लोकांमध्ये पालकांनाही प्रश्न नव्हता की पोराने काय करायचं, याचं काय उत्तर द्यायचं, ह्याची कधी आईला प्रश्न पडायचं कारणच नव्हतं. कारण आईकडे पोरग मुळात जातच नव्हतं की काय करू म्हणायला. त्याच्यामुळे मुलाचं जग वेगळं होतं, आईचं जग वेगळं होतं. म्हणजे मला स्वतःला तर आठवतं की मी शाळेतली काही एखादी वस्तू लागली तरच आईकडे जायचं, नाही तर आईकडे जायचं काही कारणच नव्हतं. आमची आजी जी आहे ती आजी गावातलीच आणि तिला 5 बहिणी आणि आमच्याच गल्लीमध्ये सगळ्या दिलेल्या, त्याच्यामुळे मला 5 आज्या आणि मग त्यांचे बाकीचे सगळे पोरं हे ते. म्हणजे मला काय करायचं हा माझ्या पुढे कधी प्रश्न नव्हता आणि मी काय करतोय आणि मला काय काय द्यायचं हा माझ्या आईपुढे कधी प्रश्न नव्हता. आता ह्या मुलांचा प्रॉब्लेम असा आहे की मी काय करू, शाळेतून आलो आता काय करू. या प्रश्नाचं उत्तर पालकांनी शोधून काढलं. टीव्ही चालू करून दे, नाही तर मोबाईल दे. सोपं. तो पोरगा त्या स्क्रीनच्या नादी लागला का? कारण त्याला करण्यासारखं काहीच नाही. काय करायचं या प्रश्नाचं उत्तर पालकाकडे. पालकाला डोक्याला शीन नको म्हणून त्यानेच स्क्रीन दिली. आता त्या स्क्रीनचे जे परिणाम आहेत, मग एकदा ते पोरगं थोडंसं मोठं झालं आणि ते मोबाईल ॲडिक्ट झालं, पालकाला टेन्शन येतं की आता हा दिवसभर मोबाईल पाहत बसतो, याचं करायचं काय. बरं, मोबाईलमध्ये येणारी माहिती सगळी चांगली असं नाही, चांगली वाईट सगळ्या प्रकारची माहिती येते. त्याच्यामुळे या मुलींना पाळी येण्याची जी त्यावेळेला तुमच्या माझ्या याच्यामध्ये मुलींना पाळी 10व्या-12व्या वर्षी यायची, आता मुलींना 5व्या-6व्या वर्षी पाळी यायला लागली. याचं कारण जे पाहतायत त्याचे परिणाम त्यांच्या शरीरातले जे काही हार्मोन्स आहेत ते हार्मोन्स चेंज व्हायला. बरं, त्यावेळेला लग्न कधी व्हायचं? 15व्या वर्षी, 16व्या वर्षी, 17व्या वर्षी. म्हणजे पाळी आली की 3ऱ्या-4थ्या वर्षी मुलीचं लग्न व्हायचं. मुलगा वयात आला, त्याला पुरुषत्व कळायला लागलं की 2ऱ्या-3ऱ्या वर्षी त्याचं लग्न व्हायचं. आता मुलाला 10व्या वर्षी पुरुषत्व कळायला लागतं आणि मुलीला 8व्या वर्षी पाळी येते आणि लग्न 28व्या वर्षी करायचं. मग मधल्या काळात काय करायचं ते? बरं, मधल्या काळात मोबाईलवरती त्याला सगळं दिसतंय, काय काय असतं, स्त्री पुरुष संबंध काय भानगड आहे. मग त्याने त्या मधल्या 20 वर्षाच्या कालावधीमध्ये हे सगळं पाहायचं, पण ते करायचं नाही. म्हणजे माझा मुलगा चारित्र्यवान पाहिजे. काय चाललंय काय, म्हणजे काय आम्ही त्या सगळ्या एक माणूस घडवण्याच्या प्रक्रियेचा काय गोंधळ करून ठेवलाय. आणि मग या सगळ्याचे मानसिक परिणाम, या सगळ्याचे मनावरती, भावनांवरती, शरीरावरती होणारे जे परिणाम आहेत, त्याच्यामुळे जे मानसिक आजार निर्माण होत आहेत, जे डिप्रेशन्स येत आहे, एन्झायटी निर्माण होते, त्याच्यातून ज्या काही समस्या निर्माण होत आहेत, त्या सगळ्या समस्यांना उत्तर आपलं एकच असतं की याचं पोरगं वाया गेलं, त्याचं पोरगं वाया गेलं, माझं पोरगं वाया गेलं. पोरगं वाया गेलं, त्याने महाभयंकर पाप केलं त्या पोरानी आणि ते वाया गेलं. चूक आहे.
त्या पोरांनी तुमच्या पोटी या आत्ताच्या काळात जन्म घेतला, हे त्याने केलं सगळ्यात मोठं पाप. म्हणून आपल्याला या सगळ्याकडे पुन्हा एकदा नीट काळजीपूर्वक पाहणं गरजेचं. फार मोठी समस्या आहे ही, लाईटली घेऊ नका ही. फार मी दत्तोबांनी सांगितलं की 1987 ते 2010-11 पर्यंत शिक्षकी पेशा केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की काहीतरी चुकतंय आपलं. आणि त्यानंतर मग मी पुण्याला जाऊन मानसशास्त्राचा अभ्यास करायला सुरू केला. आणि मानसशास्त्राचा माझा अभ्यास पूर्ण झाला, त्याला जो 2017 साल उजाडलं आणि 2022ला मी रिटायर झालो. मला स्वतःलाच या नवीन मुलांचं मानसशास्त्र कशा पद्धतीनं घडवलं पाहिजे हे समजून घेतल्यानंतर अवघे 5 वर्ष शिक्षकी पेशा करता आला. त्याच्यामधले 4 वर्ष प्राचार्य म्हणून म्हणजे ते संपले. तुम्ही आत्तापासून या बाबतीत सजग. हे एका सेशन मध्ये होणार. त्या दिवशी मी शिक्षकांचं सेशन घेतलं, ते 4-4.5 तास घेतलं. पालकांना आज घरातूनच निघताना बायको म्हटली की काहीतरी खाऊन जा, तुम्हाला एकदा बोलायला लागले की 3-3 वाजेपर्यंत तुम्ही सोडणार नाही का. म्हटलं तसं नाही आहे, आज पालक आहेत आणि पालकांना 1 तासापेक्षा जास्त जायला लागलं ते मला मारतील, त्याच्यामुळे लवकर येतो, तू काही काळजी करू नका. तर हे सगळं नीट समजून घ्या. आहे ही परिस्थिती आत्ता बदलता येणं शक्य नाही. आपला 2 BHK बदलता येणं शक्य नाही. आपल्या आजूबाजूचे अनोळखी वेगवेगळ्या प्रांतातून येणारी लोक, चांगल्या वाईट काय जे काही आहेत ते बदलता येणं शक्य नाही. रहदारी बदलता येणं शक्य नाही. आपल्याला काय शक्य आहे त्याच्यावरती आपण विचार करू. आपण काय विचार करतो बघा. वडील म्हणून किंवा आई म्हणून तुम्ही आम्ही काय विचार करतो. मी फार हलाखीत दिवस काढले. खरं यांनी काही हलाखीत दिवस काढलेले नव्हते बरं का, काही नाही. हा रात्रंदिवस इकडं गोठ्यात फिर, तिकडं रानात फिर, इकडं फिर, तिकडं फिर, हे असे दिवस याने काढले. याला काही त्रास झाला नाही. गेला तर गेला शाळेत, नाही गेला गेल्यावरती शिक्षकांनी याला काही ट्युशन नव्हती, काही नव्हतं. शाळेत गेला, शिक्षकांनी मारलं तर मार खाल्ला, सगळेच खायचे, त्याच्यामुळे त्याचंही काही वाटायचं नाही. आणि त्यामुळे शिकत इथपर्यंत आलं, काही त्रास नाही झाला. पण त्याला असं वाटतं की त्याला ते आठवतं की मला गाईचं शेणकूर करावं लागेल, मला एखादा खाऊ आणला तर तो 10 जणांमध्ये वाटून खावा लागला, मला मोठ्या भावाचे कपडे घालावे लागले, माझं दप्तर खताची पिशवी म्हणजे माझं दप्तर होतं. आत्ताचं जे मुलांचं चकाचकपणा पाहिला की त्याला वाटतं की मला त्यावेळेला काहीच मिळालं नाही, मला पायी शाळेत जावं लागत होतं. आणि मग ते जे कमतरतेची भावना आहे की मला त्यावेळेला काही मिळालं नाही, तर ते सगळं आत्ताच्या मुलांना मला मिळालं पाहिजे. म्हणजे काय, माझ्या पायात चप्पल नव्हती तर आत्ता माझ्या मुलाच्या पायामध्ये एकदम चांगल्या क्वालिटीचा बूट असला पाहिजे. मला अंगावरती चांगले कपडे नव्हते तर माझा मुलगा टाय बी लावून एकदम असा टाईट फिट मध्ये शाळेत गेला पाहिजे. मला शाळेत पायी जावं लागत होतं तर माझ्या मुलासाठी दारात बस आली पाहिजे. मला हॉटेलमध्ये कधी जाता येत नव्हतं तर माझ्या मुलाला प्रत्येक वीकेंडला हॉटेलमध्ये घेऊन गेलं पाहिजे किंवा पिझ्झा बर्गर काहीतरी खाऊ घातलं पाहिजे. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला नाही मिळालं ते तुम्ही मुलांना देता की जे अजिबात उपयोगाचं नाही. म्हणजे तुमच्या मुलाने किती महागडा शूज घातला तर त्याचं आयुष्य घडण्यासाठी त्याचा 0 उपयोग. किंवा तुमच्या मुलाने काय त्याच्या मोठ्या भावाचा किंवा शेजारच्याचा शर्ट घातला काय नाही घातला काय, त्या मुलाच्या वाढीसाठी त्याचा काय उपयोग नाही. किंवा तुम्ही पार अगदी मला शर्ट मिळाला नव्हता म्हणून याला टाय बी लावून एकदम टाईट फिट करून पाठवताय
तर त्याच्यामुळे त्याचं आयुष्य घडणार आहे अजिबात नाही. किंवा तुम्ही जी चिंचा बोर काय चटणी भाकरी खात होते ते तुमच्या पिझ्झा मध्ये मिळणार आहे अजिबात नाही. तुम्हाला न मिळेला कचरा तुमच्या पोरांना देतो आणि तुम्हाला जे सकस मिळत होतं ते मात्र ते तुम्ही पोरांना देत. तुम्ही रानावनामध्ये शुद्ध हवेत फिरत होता, आता तुम्ही शुद्ध हवा देऊ शकता का पोरांना? नाही देऊ शकत. तुम्ही ओढ्याचं शुद्ध पाणी तोंड लावून पित होते, काही होत नव्हतं, आता शुद्ध पाणी देऊ शकता का? नाही देऊ शकत. तुम्ही रस्त्याने मन मोकळेपणे पाऊल वाटांनी इकडून तिकडून दगडातून डोंगरातून फिरत होते, या पोरांना फिरू देता का तुम्ही? नाही देऊ शकत. म्हणजे जे भाग्य तुम्हाला तुमच्या वेळेला तुम्हाला आजूबाजूला गोष्टी सांगायला आजी असायच्या, मामी असायचे, हे असायचं ते असायचं, 4 जण उचलून घ्यायचे, पडायचे, खेळायला 5-25 पोरं खेळायला असायची. आपल्या पोराला त्या 2 BHK फ्लॅट मध्ये किती पोरांबरोबर मोकळं खेळता येतं, किती आज्यांकडून गोष्टी ऐकता येतात. म्हणजे तुम्हाला जे भाग्य मिळालं त्यातलं तुम्ही, आणि जे गरजेचं आहे माणसाच्या वाढीसाठी 10-20 माणसांनी मध्ये बसणं, त्यांच्या गप्पा ऐकणं, ते कसे वागतात, ते काय करतात, ते आजी भाकरी कशी करते, मावशी शेवाया कशी करते, कुरड्या कशा वाळवायच्या असतात, पापड कसे वाळवायचे असतात, शेतामध्ये कसं पेरायचं असतं, हे सगळं शिक्षण जे लोकांमध्ये आपण घेत होतो ते शिक्षण जे आयुष्य जगण्यासाठी महत्वाचं आहे. 10 लोकांमध्ये आपल्याला बोलता आलं पाहिजे, आपल्याला चालता आलं पाहिजे, एखादी गोष्ट नाही कळली तर 10 लोकांना विचारता आलं पाहिजे, विचारलं पाहिजे. ही गोष्ट आपण आपल्याला आपल्या आधीच्या पिढीनं दिली. आपल्या पुढच्या पिढीला काय देतो? पुढे जायचं अमुक ठिकाणी, मोबाईल घे, लोकेशन लाव, ते असं करत चालतो, कोणाला विचारायची गरज नाही काहीच. बरं, त्याला काही विचारायची गरज नाही, त्याच्यामुळे दुसऱ्या माणसाची गरज नाही म्हणून तो कोणाशी बोलत नाही, म्हणून बाकीचे त्याच्याशी बोलत नाही. आणि मग 15-20 वर्षाचा झाला की आई वडील काय आमचं पोरग पाहुणा आला तर त्याच्या खोलीत निघून जाते. अरे, लहानपणापासून जर तुम्ही त्याला 4 लोकांशी बोलायची संधीच दिली नाही तर तो आता काय कशासाठी तो बाहेर येईल तुमच्या आलेल्या पाहुण्याशी बोलून नाही बोलणार तो. त्यामुळे आपल्याला या सगळ्यावरती परत एकदा विचार करण्याची गरज आहे आणि परत एकदा ही चाकं मागं फिरवावी लागतील. कशा पद्धतीने मागं फिरवायची? नवीन पालकत्व शिकायचं म्हणजे काहीच नाही करायचं. आपल्या आधीच्या पिढीनं आपल्याला जे दिलं ते आपण आपल्या पोरांना द्यायचं. सोपी गोष्ट, साधी गोष्ट मी तुम्हाला सांगतो की नवीन काहीच नाही करायचं. तुमच्या आधीच्या पिढीनं तुम्हाला जे दिलं ना, जसं वाढवलं ना तसं वाढवायचं. मग तसं वाढवायचं म्हणजे काय करायचं? तुम्ही 2 BHK मध्ये काही करू शकत नाही. मुलांना रोज खाली आणा, शेजारची पाजारची मुलं गोळा करा, सगळ्या मुलांना एकत्र खेळू द्या. सगळी मुलं एकत्र खेळली तर ते एकमेकांना देणं घेणं हे करणं ते शिकतील. ते मुलं शाळेत आल्यानंतर त्यांना रडू द्या, त्यांना शिक्षकांचे 2 धपाटे बसू द्या, त्यांना पोरांमध्ये मारामारी करू द्या, 2 द्यायला 2 घ्यायला शिकू द्या. इकडं पोराला थोडंसं काहीतरी झालं की आईच्या पोटात असं पार असा खड्डा पडतो. काय झालंय? पूर्वीच्या काळामध्ये मुलं ही मौल्यवान गोष्ट नव्हती. मुलं ही काही मौल्यवान गोष्ट नव्हती. एकाच आईला जर 7-8 पोरं असायची आणि अख्ख्या घरामध्ये 5-25 पोरं असायची तर ती पोरं म्हणजे काय फार काही मौल्यवान असायचं काही कारण नव्हतं. आता त्या बाईला जर 1 किंवा 2च पोरग
आता जर त्या बाईला 1 किंवा 2च मुलं होणार असतील तोंड तिकडे कर. आता त्या स्त्रीला जर एकच मुलगा होणार असेल किंवा दुसराच मुलगा होणार असेल आणि अख्ख्या कुटुंबामध्ये 1 किंवा 2 मुलं अशीच जर अवस्था असेल तर ती मुलं ही मौल्यवान होणार ना. आणि मग अशा मौल्यवान मुलांना जर थोडस खर्चटलं तर आईला काळजी वाटणार. आणि आईला काळजी वाटली तर आई शाळेमध्ये भांडायला येणार किंवा शेजारच्या मुलाने काही केलं तर त्या शेजारच्या मुलाशी भांडायला आई जाणार. हे साहजिक आहे, पण ते नैसर्गिक नाही. तुमची काळजी नैसर्गिक नाही, तुमची भीती नैसर्गिक नाही. मूल ज्या वेळेला जन्माला आलं त्यावेळेला ते मरणार आहे, हे गृहीत आहे. थोडं वाईट भाषेत बोलतो मी. मृत्यू काय कोणाला टळलेला नाहीये. त्यामुळे माझ्या मुलाचं काय होईल, तुम्ही फार काळजी केल्याने तुमचा मुलगा अमर होणार नाही. आणि तुम्ही अति काळजी केल्याने तुमचा मुलगा जो आहे तो 80 वर्षाचा होऊन मरणार असेल तर आत्ता मरणार नाही. हे काही कोणाच्या हातात नाही, हे विधिलिखित आहे. मृत्यू काही तुमच्या माझ्या हातात नाही. त्यामुळे माझ्या मुलाचं काय होईल याची भीती मनात घेऊन आपल्या मुलाविषयी आपण अत्यंत संवेदनशील झालेलो आहोत. त्या मुलांना मोकळं सोडा, मनातली भीती पहिले काढून टाका. शेजाऱ्या पाजाऱ्यांबरोबर मुलांना खेळू द्या, त्यांचे प्रश्न त्यांना मिटू द्या. मारामारी झाली ना होऊ द्या, त्याला मार खाऊ द्या, काही बिघडत नाही. तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो. तुम्ही मला वाटतं टीव्ही वरती नक्की वाघाची पिल्लं किंवा सिंहाची पिल्लं ते कशी वाढवतात ते पाहिलं असेल, किंवा घरामध्ये अगदी मांजरीची पिल्लं सुद्धा. ते वाघ आहे ना असे निवांत बसलेले असतात, निवांत बसलेले असतात. सिंह असं निवांत बसलेले असतात. आणि ती जी मुलं आहे ना ती पिल्लं अशी मोकळी त्यांच्या अंगावरून उड्या मारतील. हा त्यांच्या त्या 2 पिल्लांमध्ये मारामारी होईल, हे होईल ते होईल. ती सिंहीण किंवा तो सिंह असं निवांत पाहत असतो. कधी तो विचारायला जात नाही का रे तू माझ्या पोराला का मारलं, असं नसतं. आणि मग ती मुलं लढायला शिकतात, मारायला शिकतात, मार खायला शिकतात, तोंड घ्यायला शिकतात, तोंड द्यायला शिकतात, दुनियादारी शिकतात, शिकार शिकतात आणि त्यांचं आयुष्य जगायला शिकतात. आजही काही कम्युनिटीज मध्ये हे आहे. विशेषतः जो समाज अजून आपल्या दृष्टीने जेवढा प्रगत झालेला नाही, जे गरीब आहे, जे अजून गावामध्ये राहत आहे किंवा झोपडपट्टीमध्ये राहत आहे, ती मुलं तुम्ही बघा. ती 10-12 वर्षाची झाली का वर्कशॉप वरती कामाला जातील, इकडे जातील, तिकडे जातील, मारामाऱ्या करतील, हे करतील, काय पैसे कमवायला शिकतील. आणि ते 22, 23, 24 वर्षाचे झाले की स्वतःच्या पायावर उभे राहतील. 30 वर्षाचं झालं की त्याचा स्वतःचा व्यवसाय असेल. 35-40 वर्षाचं झालं की त्याचं स्वतःचं एखादं मोठं काहीतरी कंपनी असेल किंवा मोठा व्यवसाय असेल. आणि तुम्ही अति काळजी करून पार त्याचे मार्क बघून 90% का 92% का हे करत करत वाढवलेलं जे गाढव आहे ना ते त्याच्या हाताखाली. म्हणजे वयाच्या 25व्या वर्षापर्यंत आपण अति काळजी करून वाढवलेलं जे गाढव आहे ते गाढव
10व्या वर्षी सोडून दिलं जे पोरग होतं त्या पोराच्या हाताखाली काम करतं. हे लक्षात घ्या की काहीतरी आमचं चुकतंय. आणि म्हणून माझी सगळ्या पालकांना नम्रतेची विनंती आहे की मुलाची काळजी एवढीच करायची की त्याच्या जीवावर नाही न बेतत एवढी काळजी केली पाहिजे. त्याचा अपघात नाही न होते ही काळजी केली पाहिजे. पण बाकी त्या मुलांना माणसांमध्ये आणि मुलांमध्ये जाऊ द्या. पहिली गोष्ट ही करा की त्याला घराच्या बाहेर काढा. त्याला घराच्या बाहेर काढा. त्याला शेजाऱ्या पाजाऱ्या मुलांमध्ये खेळायला लावा. त्याला काकू त्या तुमची काय बिल्डिंग असेल काय तिथे सोसायटी असेल तिथली एखादी काकू होऊ द्या, एखादी मामी होऊ द्या, एखादी मावशी होऊ द्या, सगळ्या आया बाया साळकाया माळकायांमध्ये त्याला खेळू तिथं पोरं घडतात. शाळेमध्ये आल्यानंतर त्याच्या मित्रांबरोबर त्याला मारामाऱ्या करू द्या, भांडू द्या. त्याला एखाद दिवस काय वर खाटलेलं एखादं काहीतरी लागलेलं टेंगूळ आलेलं येऊ द्या. फक्त शिक्षकांना एवढंच सांगा की त्याच्या जीवावर नाही बेतत आहे ना एवढंच बघा. बाकी काय व्हायचं ते होईल. शिक्षकांना 2 चापटी मारू दे. याचा अर्थ शिक्षकांनी उठसूट मारायचं अशी परवानगी नाही बरं का. पण माफक प्रमाणामध्ये त्याला हे कळलं पाहिजे की कसं वागलं नाही तर शिक्षा होते हे कळलं पाहिजे. आपला समाज काही आदर्श नाही. आपला समाज जर इतका आदर्श असता तर पोलिसांची गरजच नसते. शेवटी आपल्यावरती सुद्धा आपण नियम नाही पाळले तर आपल्यासाठी तुरुंग आहे, आपल्यासाठी पोलीस आहे, आपल्यासाठी कायदा आहे. मुलाला हे कळलं पाहिजे की आपण कसं वागायचं आणि कसं नाही वागायचं. कसं नाही वागायचं तसं जर आपण चुकीचं वागलो तर आपल्याला शिक्षा होणार आहे हे पोराला कळलं पाहिजे. त्याच्यामुळं मुलाला मौल्यवान ते जे तुम्ही समजताय ना तो काय पाचू किंवा हिरा असं तर ते तुमच्या पोटी जन्माला आलेला हिरा नाहीये. तो माणूस आहे, तुमच्यासारखा माझ्यासारखा माणूस आहे. त्यामुळे त्याची काळजी तेवढीच करा जेवढी काळजी आपली आपल्या आईबापाने केली. त्याच्यापेक्षा जास्त काळजी करायच्या भानगडीत पडू नका. आपल्याकडे काळजी कधी सुरू होती ती घरात आलेली जी सून आहे ना किंवा बायको म्हणू आपण. आता कधी कधी आईबाप गावाकडे असतात की इथं 2च जण असतात. त्या दोघांमधला एक जण जो आहे तो जेव्हा दुसऱ्याला म्हणतो की तुम्ही वडील होणार आहात किंवा तुम्ही सासूबाई होणार आहात की तिथून त्या पोराचं पारतंत्र्य सुरू की लगेच तू इथं बसू नको, तू हे खा, तू ते खाऊ नको, संध्याकाळी नजर लागल, सकाळी अमक्याचं तोंड पाहायचं नाही, ते असं करू नको. ते काय गर्भसंस्कार नावाची नवीन गोष्ट, मग ही पोथी वाच, ही गीता वाच. काय म्हणजे तिचं पारतंत्र्य त्याच्याबरोबर त्या पोराचं पारतंत्र्य तिथून सुरू. कुठून? ज्या दिवशी पहिली गोड बातमी कळायला सुरू तिथून सुरू. आणि त्यानंतर जे ते पोरग बांधलं जातं ते शेवटपर्यंत काही सुटत नाही. आणि मग त्याने त्या सगळ्यातून सुटण्यासाठी कधीतरी त्याला वाटलं की यार काय सारखं बंधनं पोरांबरोबर जाऊन 2 सिगरेट पिऊ किंवा एखादा दारूचा एखादा घोट पिऊ की लगेच ते पोरग आपल्या दृष्टीनं वाया गेलं. आणि त्या पोराकडे आता काही पाहायची गरज नाही. काय आपलं नशीबच असं काय करतात. नशीब नाही, तुम्ही पोरग चुकीच्या पद्धतीनं सांभाळलं. मी तुम्हाला प्रश्नोत्तरात मी घेणार. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो की सगळ्यांनी पहिले ट्युशन बंद करून टाका पोरांची. सगळ्या ट्युशन बंद करा. अजिबात ट्युशनला कुठं पाठवा.
काय होतंय, पोरग सकाळी शाळेत जाते, ते 3 वाजता शाळेतून येते, इकडून तिकडून खाल्लं नाही की त्याच्या ट्युशनची वेळ, ट्युशनवरून आलं की ते पार दिवसभरात पार थकून गेलं असतं, तर मग काहीतरी खायचं, काहीतरी खाऊन झालं की बापाला टीव्ही पाहायचा असतो, आईला मोबाईल पाहायचा असतो. त्या पोराला वाटतं की काय करावं, कोणाशी बोलावं, एखादा दुसरा मोबाईल असेल तर ते तो घेऊन बसतो, नाही तर झोपी जातो. म्हणजे त्या पोराला श्वास घ्यायला सुद्धा वेळ नाही, मोकळा श्वास घ्यायला. अहो, माणसाची सगळ्यात मोठी गरज निवांत बसणं ही आहे, की काही काम नाही, आज निवांत बसलोय, तर तो माणूस हा मानसिक दृष्ट्या जरा मोकळा होतो, जरा त्याला जगण्याचा आनंद मिळतो. ह्या पोरांना जर ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत जर चरकात फिरल्यासारखं फिरत असेल, काय हो त्या पोरांनी काय बालपण अनुभवायचं, काय बालपणाच्या गोष्टी त्यांनी तुमच्या पिढीला. त्यामुळं माझी तुम्हाला सगळ्यांना पहिली विनंती आहे की पहिल्यांदा सगळे क्लासेस बनतात. शाळेमध्ये तो जेवढं शिकतो तेवढं पुरेसं. दुसरी गोष्ट अशी की तुमच्या पोराने 3री मध्ये 99.5 मार्क पाडले, 0.5 मार्क कुठे गेले अशी काळजी वाटणाऱ्या आईनं अजिबात काळजी करायची गरज नाही. त्या 99.5 मार्कांचा तुमच्या पोराला 0 उपयोग, 0 काही इव्हन 10वीला 90% पडलेल्या त्या 90%चा सुद्धा 0 उपयोग, काही उपयोग. त्या पोराला 4 चौघांशी बोलता येतं का, त्या पोराला भांडता येतं का, त्या पोराला मार खाता येतो का, त्या पोराला 4 पैसे कमवता येतात का, त्या पोराला कुठं पैसा खर्च करायचा, कसा पैसा सांभाळायचा हे कळतो का, आणि दुसऱ्या माणसाशी कसं वागायचं, दुसऱ्या माणसाला रिस्पेक्ट कसा द्यायचा, दुसऱ्या माणसाचं मन कसं धरायचं, प्रेम कसं द्यायचं, इतरांना आपल्या सहवासामुळे आनंद वाटेल अशा पद्धतीचं जीवन कसं जगायचं हे कळणं महत्वाचं आहे. हे सगळं आधी सोडून दिलं आणि 99 का 99.5 का 98 का अमुक काय करायचं. तुमचे 10वीचे मार्कशीट कुठे आहे तुम्हाला माहिती का? शेवटी कधी पाहिले होते ते तरी आठवतं. आपल्याला 10वीचे मार्कशीट कुठे आहेत ते आठवत नाही, त्या पोराच्या 2रीचं मार्कशीट घेऊन काही गरज नाही. आणि त्याच्यावरून त्या पोराला बरं का की ते 99.5 पडले ना की त्या बापाला किंवा आईला असं वाटतं की APJ अब्दुल कलाम स्वप्नच पडायला सुरुवात होती. अरे ते 2रीच्या पोराला काय कळतं, शिक्षकांना माहिती आहे मार्क कसे, आम्हाला माहिती आहे. त्यामुळे त्या मार्कांकडे पाहू सुद्धा नका आणि त्याच्यावरून मुलाचं तर कौतुक अजिबात करू नका आणि मुलाला अजिबात सांगू नका की 5वीला इतके मार्क पडले तर तुला घड्याळ आणून देऊ आणि 8वीला इतके मार्क पडले तर तुला सायकल आणून देऊ आणि 10वीला इतके मार्क पडले तर तुला तुझा स्वतःचा मोबाईल घेऊन देऊ. अजिबात नाही. हे सगळे मार्क जे आहेत हे सगळं झूट आहे. सगळं मी 36 वर्ष शिकवल्यानंतर तुम्हाला सांगतो की मुलांचे मार्क हे सगळं झूट आहे, याचा काही उपयोग नाही. कशाचं कौतुक करा? त्या मुलाला चांगली सायकल चालवता यायला लागली की त्याचं कौतुक करा. तो पोरगा 1 तास एखादी पुस्तक वाचत बसला तर त्याचं कौतुक करा. असं कौतुक कधी केलं का हो तुम्ही? अरे वा छान, आज तू 1 तासभर किती 2 गोष्टी वाचल्या तू, छान, किती मस्त. 4 चौघांना आल्या बायला साळकाय माळकायांना तुम्ही सांगितलं का की माझ्या पोराने आज पुस्तकाची 4 पानं वाचली, माझ्या पोराने आज 5 गणितं सोडवली. म्हणजे केलेल्या कर्माचं कौतुक नाही, केलेल्या कर्माचं कौतुक नाही. कौतुक कधी करायचं? मार्क मिळाले की मग त्याचं कौतुक.
आणि मग थोडासा मोठा झाला की त्याला म्हणायचं गीता वाच, कर्मण्यवादी पारस्य मा फलेषु कदाचन, फळाची अपेक्षा करू नका, कर्म कर. अरे ते लहानपणी कर्म करत होतं, तुम्ही त्याच्याकडे ढुंकून नाही पाहिलं. प्रत्येक वेळेला त्याच्या फळाचं कौतुक करत गेले किंवा त्या फळ चांगलं नाही मिळालं तर त्याला मारत गेले. मग त्याच्या लक्षात आलं की आई बापाला काही नको असतं, कागदावरती काय पाहिजे तेवढं पाहिजे असतं. बाप आपला आपल्याला कधीच विचारत नाही. एकदा परीक्षेचं मार्क लिस्ट हातात आलं की मग त्या बापाला कळतं की आपण बाप आहोत आणि आपली काहीतरी जबाबदारी. हे झूट, हा सगळा झूटपणा आहे. हा झूटपणा सोडा. आज नवीन युगामध्ये मुलाला चांगलं बोलता आलं पाहिजे, मुलांना चार चौघांसोबत काम करता आलं पाहिजे, मुलाला आव्हानं पेलता आली पाहिजेत, अतिशय प्रतिकूल परिस्थितीवरती मात करता आली पाहिजे, त्याला नवीन काही ना काही करता आलं पाहिजे, त्याला जोडजाड करता आली पाहिजे, त्याला आहे ते प्रॉब्लेम सोडवता आले पाहिजे. ते त्याला करायला लावा, त्याचं कौतुक करा. त्या मुलाबरोबर वेळ घालवा. मुलाबरोबर वेळ घालवा याचा अर्थ मुलाचे मित्र होऊ नका. मूल आणि तुमचं नातं कसं आहे हे तुम्हाला अगदी सोप्या शब्दात सांगतो. मूल आणि तुमचं नातं हे नागरिक आणि सरकार हे नातं. नागरिक चांगला वागला तर नागरिकाला सर्व सुविधा द्यायच्या असतात, हे सरकारचं काम आहे. नागरिक चुकीचा वागला तर त्याला उचलून तुरुंगात टाकायचं, हे पण सरकारचं काम. पोरग चुकीचं वागत असेल तर त्याला हे चूक आहे आणि हे तू चुकीचं वागत असेल तर याची तुला शिक्षा मिळणार आहे हे सांगता आलं पाहिजे. आणि मुलांनी चांगलं केलं तर त्याचं कौतुक केलं पाहिजे. आणि त्याला काय द्यायचं आणि काय नाही द्यायचं, त्याला काय विचारायचं आणि काय नाही विचारायचं हे पण कळलं पाहिजे. मी शिक्षकांचे ट्रेनिंग घेताना त्यांना सांगितलं की बाप 50 लाखाची गाडी घ्यायला शोरूम मध्ये जाते, बरोबर 3 वर्षाचं ते पोरग, त्याला शेंबूड पुसता येत नाही, त्याला घेऊन आणि त्याला विचारलं कोणत्या रंगाची गाडी घ्यायची रे. त्या पोराला 3ऱ्या वर्षी कळतं की आपल्या बापाला 0 अक्कल आहे, त्याला गाडीचा कोणता कलर घ्यायचा असतो हे पण कळत नाही. त्याच्यामुळं मला कळतं म्हणून तो मला विचारतोय की कोणत्या रंगाची गाडी घ्यायची. त्यावेळेला त्याला बोलता येत नाही, पण तो 10-12 वर्षाचा झाला की बापाला सांगतो तुम्हाला नाही कळत. मग 10-12 वर्षाच्या पोराने आपल्याला म्हटलं ना की तुम्हाला नाही कळत की आपल्याला अपमान वाटतो. काय पोरग वाया गेलं राव, 10 वर्षाचा अजून नाही झाला, अजून मी सुरूप नाही फुटतं, ते मला विचारतंय की तुला काहीच कळत नाही. अरे 3ऱ्या वर्षी गाडीचा कोणता रंग घ्यायचा तू विचारलं होतं ना. त्या पोराच्या मताला कधी किंमत द्यायची, कुठं किंमत द्यायची, कधी आपल्या मताला किंमत द्यायची, त्याला हे कळलं पाहिजे की 50 लाखाची गाडी बापाच्याच मतानं घ्यावी लागते, कारण बापाला त्यातलं कळतं, मला कळत नाही. आणि माझी चड्डी कोणत्या रंगानं घ्यायची हे मला विचारलं जातं, कारण मला फक्त चड्डी कोणत्या रंगाची पाहिजे एवढंच कळतंय. हे पोराला जाणवलं पाहिजे, हे पोराला सांगितलं पाहिजे. पोराला घरी स्वतःला अभ्यास करू द्या, त्याला वाचायला लावा. आणि त्याला वाचायला लावताना आपण टीव्ही लावून आणि मोबाईल वरती पाहत ते वाचणार नाही. पोरग तुमच्या सूचना ऐकत नाही, लक्षात ठेवा. तुम्ही तुमच्या आईबापाच्या सूचना ऐकल्या नाही, तुमचे आईबाप जे करत होते ते तुम्ही केलं. मुलं हे मिररिंग करून शिकतात. आईबापात जसा आरसा पाहतो आपण तसं मुलं आईबापाकडे पाहतात. आईबाप जसं करतात, जसं बोलतात, जसं चालतात, ते जसं एकमेकांवरती रागवतात, एकमेकांशी ना प्रेम देतात, तसं मुलं शिकतात. त्याच्यामुळं एखाद्या घरातलं मुलगा जर आई म्हणत असेल की हे फार भांडखोर झालंय तर पहिला प्रश्न विचारायचा की घरात कोण कोण भांडतं. मुलं हे आई बापाकडून, शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून शिकतात. आता अलीकडे एक नवीन ट्रेंड निघालाय की त्या पोरांबरोबर नको जाऊ देऊ, त्यांना वाईट वळण. ते पोरग नको ते 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 बिहारी येते त्याच्या बरोबर नको जाऊ, की अमुक ते झोपडपट्टीतलं आहे त्याच्याबरोबर. याच्या पोटी काय होतंय की एकूण समाज रचनेच्या या उतरंडीमध्ये
वरचा फक्त एक थर एवढासा असा आहे की जो लाखो मध्ये कमवतो, ज्याच्याकडे 4 व्हीलर आहे, गाड्या आहेत, सगळ्या सुखसोयी आहे, पण तेवढं जग नाहीये. शुद्ध भाषा आणि नाकात बोलणं आणि ते तुपातलं खाणं आणि त्या 4 व्हीलर मध्ये फिरणं एवढं जग नाहीये. ते पोरग ज्या वेळेला मोठं होईल त्यावेळेला त्याला त्या समाजाच्या खालच्या स्तरापासून वरच्या स्तरापर्यंत शिव्या देणाऱ्यापासून, दारू पिणाऱ्यापासून तर मारामारी करणाऱ्यापासून सगळ्यांमध्ये त्याला जगायचंय. ते वातावरण त्याला आत्ता कळू द्या. हे सगळं असं आहे आणि यातलं काय घ्यायचं, यातलं बाप जर त्या सगळ्या समाजात राहत असेल आणि तरी तो जर अत्यंत चारित्र्यवान उत्तम राहत असेल तर पोरगा चारित्र्यवान होणार. त्याला दुसरं काही करायची गरज नाही. आई जर त्या सगळ्या समाजामध्ये राहत असेल आणि ती समाजामध्ये राहून फोनवरती आईला जर सांगत असेल की माझी सासू अतिशय चांगल्या स्वभावाची आहे, ती माझ्यावरती खूप प्रेम करतं, तर पोरग प्रेम शिकणार. पण ते पोरग ऐकत असतं, आमची म्हातारी ना काय ती कटकट आणून ठेवली इथं. ते पोरग द्वेष करायला शिकणार. हो, तुम्ही त्याला सूचना देऊन तो, तुम्ही त्यांना जर सूचना द्या, सगळी माणसं ही देवासारखी असतात, आपण इतरांशी चांगलं वागावं. त्यानं पाहिलंय की सासूबाईच्या विषयी तुम्ही अप्रोक्ष काय बोलला, त्यानं ऐकलंय. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा की तुमच्या मुलाने काय व्हावं, जे व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तसे आज वागा. तुम्हाला वाटत असेल ना की माझ्या मुलाने खूप अभ्यास करावा, तर पुस्तक तुम्ही वाचत बसा. तुमच्या मुलाला वाटत असेल ना की तुमच्या मुलांनी इतरांशी प्रेमाने वागावं, तर तुम्ही प्रेमाने वागा. तुम्हाला वाटत असेल ना की इतरांना समजून घ्यायला आपलं मूल शिकलं पाहिजे, तर तुम्ही बायकोला समजून घ्या पाहिजे किंवा नवऱ्याला समजून घ्या. तुम्ही कसं बोलता, तुम्ही कसं चालता, तुम्ही कसं वागता, तुम्ही कसं वाचता का, तुम्ही अभ्यास करता का, तुम्ही काही घरामध्ये काही मंत्र म्हणता का, श्लोक म्हणता का. आपण काही नाही, हे संध्याकाळ झाली, दिवा लागला, मन शुभम करू दी. अजून का नाही म्हणत शुभम करू दी? तुम्ही बसा, तुम्ही शुभम करू दी म्हणा. संध्याकाळला दिवे लागलीला घरातलं वातावरण तुम्ही मंगलमय करा. संध्याकाळी तुम्हाला एक सोपं हे सांगतो की तुमचं गाव किंवा ती मोहल्ला असेल, गर्दी आपले गल्ली असेल ना, गल्लीतून संध्याकाळी 7 वाजता दिवे लागणीच्या वेळेला काही नाही, फक्त इकडून तिकडे जायचं आणि काय काय ऐकू येते. त्या टीव्हीवरती एकाच्या घरामध्ये बातम्यांचे ते हे ऐकू येतात, एकाच्या घरामध्ये काहीतरी पिक्चर मधलं काहीतरी त्या याचं मालिकांवरच ऐकू येतं. इतकं म्हणजे त्याला विषारी वातावरण म्हणतो ना, विषारी वातावरण आपल्या संध्याकाळच्या दिवे लागणीला आहे. आणि आमच्या दिवे लागणीला काय होतं, आमच्या दिवे लागणीला गाय घरात यायची, वासरू त्या गाईला प्यायचं, आई वडील त्या गाईला चारा घालायचे. संध्याकाळच्या वेळेला आई ते सगळ्या दिवे पुसायची, ते दिवे लावायची. आजी त्या देवघराच्या तिथं काहीतरी एखादं रामरक्षा म्हणत बसायची. ते वातावरण पाहिलेलं आम्ही वाढलो, तर आमचं जगणं हे सुखकर होणं स्वाभाविक आहे. आणि तुमचे जर 7 वाजता घरामध्ये जर आरडा ओरडा ते हे शिव्या, तो संजय राऊत ते काय आमदार बाईना अजून काय कोणते ते, मला पक्षाशी काय घेणं नाही. कोण काय म्हणतोय, हा त्याच्यावर आरोप करतोय, ते त्याच्यावर आरोप करतोय, त्या सिरियल मधलं सासूचं बोलणं, सुनेचं बोलणं, हे जर संध्याकाळी 7 वाजता ते पोरगा ऐकत असेल, त्या पोरांनी चांगलं नागरिक व्हावं कुठून अपेक्षा करतो. तेव्हा माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे की सगळे क्लास बंद करा. शाळा पुरेशी असते आणि मुलाला काही येण्याची गरज नाही. त्याला चांगलं लिहिता आलं पाहिजे, त्याला चांगलं वाचता खडखडीत वाचता आलं पाहिजे, व्यवस्थित शुद्ध अक्षरामध्ये लिहिता आलं पाहिजे आणि चांगली गणितं सोडवता आली पाहिजे. बस, प्रायमरीला बाकी काही नाही आलं तरी चालतं. प्रायमरी शिक्षणामध्ये
त्याला चांगलं लिहिता येऊ दे, चांगलं वाचता येऊ दे आणि छोटी छोटी गणितं चांगली सोडवता येऊ दे. बाकी काही नाही आलं तरी चालेल, बाकी तो सगळं शिकेल. त्याला चांगलं वागता आलं पाहिजे, चांगलं खेळता आलं पाहिजे, चांगली मारामारी करता आली, चांगलं मार खाता आला पाहिजे. त्याला इतरांशी कसं बोलायचं, एखादा प्रॉब्लेम निर्माण झाला तर तो सोडता आलं पाहिजे, भांडण सोडवता आलं पाहिजे, तोंड देता आले पाहिजे, तोंड घेता आले पाहिजे. तुम्ही म्हणाल की ट्युशन नाही लावायची, मग काय करायचं? काही नाही, प्रायमरी पर्यंतच त्याचं लेखन, वाचन आणि गणित सोडवणं या गोष्टी तुम्हाला करून घेता येऊ शकतात. त्यामुळे ते करा. आणि ते करताना एक डोक्यात नक्की ठेवा की माणसाच्या मेंदूमध्ये 2 भाग आहेत. एक भाग बुद्धीचा, एक भाग भावनेचा. भावनेचा भाग आणि मेंदू म्हणजे बुद्धीचा भाग एका वेळेला काम करू शकत नाही आणि म्हणून लोक खून करतात. कारण खून करायचं किंवा बायकोला मारताना किंवा सासूला मारताना किंवा बायको नवऱ्याला मारते त्यावेळेला आपल्या मेंदूचा बुद्धीचा भाग चालत नाही, भावनेचा भाग चालतो, म्हणून मारामाऱ्या होतात. आणि जेव्हा आपण बुद्धीचा भाग वापरत असतो त्यावेळेला आपल्याला भावनेचा भाग वापरता येत नाही. त्यामुळे मुलांना शिकवताना मारून, रागवून, कारट्या, आरेन, धपाटे देऊन ते तुम्ही दिलं की त्याचा भावनेचा मेंदू जागा झाला, भावनेचा मेंदू जागा झाला रे झाला की बुद्धीचा मेंदू काम करेन असा होतो. एवढं शास्त्र पक्क डोक्यात. आणि घरातच त्याला वाचायला शिकवा, लिहायला शिकवा, छोटी छोटी गणितं शिकवा आणि उरलेल्या वेळेमध्ये त्याला समाजामध्ये बोलायला शिकवा, समाजात वावरायला शिकवा, सगळ्यांशी चांगल्या वाईट गोष्टी शेअर करायला शिकवा. त्याला कळू द्या की हे चांगलं आहे, हे वाईट आहे, हे असं आहे, ते तसं आहे, हा प्रश्न आहे, याच्यातून मला मार्ग काढायचा आहे, 4 जणांशी मला भांडायचंय, मला वागायचंय, त्यांचे प्रश्न समजून घ्यायचे. हे सगळं जगणं जे आहे ना ते जगणं त्याला शिकू. आणि त्याच्यासाठी घरात तुम्हाला शेजारी पाजाऱ्यांची मैत्री करावी लागेल, तुम्हाला शेजाऱ्या पाजाऱ्यांना एकत्र करावं लागेल, तुम्हाला एकत्र व्हावं लागेल, गणपती बसवा, काय तुम्हाला नवरात्र साजरे करा, हे करा, ते करा. सगळं हे जेव्हा तुम्ही कराल त्या मुलाचं जगणं सुखकर होईल, त्या मुलाचं बालपण सुखकर होईल, तुमचं पालकत्व सुखकर होईल, तुमची भीती कमी होईल आणि ते पोरग पुढं काय करेल याची अजिबात भीती बाळगू नका. असं जर पोरग वाढवलं तर ते पोरग तुम्ही काही न करता काही ना काही करल आणि त्याच्या हाताखाली इंजिनियर काम करेल. मग त्याच्यासाठी नोकरी शोधायची तुम्हाला काही गरज पडणार नाही. मला असं वाटतं की याच्यापेक्षा जास्त जर बोलायला लागलो तुम्ही मला शिव्या घालाल की हा माणूस किती पिळतोय. कारण पालक म्हणून तुमचा किती स्टॅमिना आहे हे मला माहिती आहे. मला इथं बोलवलं, आपल्याशी बोलण्याची संधी दिली याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. थोड्याशा प्रश्नांना उत्तर मी देतो आणि मग आपण थांबू. बोला. मला म्हणायचं होतं सर, जसं तुम्ही मगाशी म्हटलं मुलांना बाहेर सोडा, खेळू द्या, बरोबर आहे सर तुमचं. त्या जो काळ गेला त्याचा विचार करा आणि आत्ताचा विचार थोडा फरक पडला का नाही सर? आता जर विचार केला सर, पहिले आजोबाजवळ मुलगी 8-9 वर्षाची झाली तरी झोपायची, वडिलांजवळ सुद्धा झोपायची. पण सर आताच्या काळ तसा नाही राहिला सर. तर आताचा विचार करा सर, 3 वर्षाची मुलीवर सुद्धा बलात्कार करायला लोक घेत नाही सर. कसं सोडायचं सर कोणाच्या संशयात? शेजाराच्या घरात मुलगी गेली ना, आपल्याला स्वतःच्या घरात भरोसा नाही तर शेजारावर कसा भरोसा ठेवायचा? बरोबर आहे. म्हणून मी मागा म्हणालो की पालकाचं मुलावर लक्ष असावं का असावं, एवढंच असावं की त्याच्या जीवावर काही बेतत नाही ना, त्याच्या चारित्र्यावर काही बेतत नाही. सर मुलगा पुऱ्या गावात फिरला तर पुऱ्या गावाचं लक्ष असायचं सर. आता जर एक गल्ली सोडून जरी गेला तर आपण टीव्हीवर बातम्या ऐकतो, कोणतरी फेरीवाला आला, त्यांनी मुलांना किडनॅप केलं. ही जी भीती आहे ना, या भीतीमुळं तुम्ही मुलांना बाहेर जाऊ देत नाही आणि ते पोरग 12-13 वर्षाचं झालं की ते घरात राहत नाही.
ते आईला पाहिल्यावरती तर असं पाहून न पाहिल्यासारखं करते. मग तुम्ही तो ज्या वेळेला 12-13 वर्षाचं पोरग बाहेर जातं त्यावेळेला बाहेर तो काय करतो, कारण त्याला लहानपणापासून तुम्ही बाहेरच्या त्या वातावरणात कुठंच जाऊ दिलेलं नसतं, चांगलं वाईट काहीच कळत नसतं. एकदम त्याला जर वाईट काही गोष्टी कळायला लागल्या आणि त्या गोष्टींच्या त्याला सवयी लागल्या तर तुम्ही काय करणार. याच्यासाठी 4 पालकांनी एकत्र येऊ द्या, त्या मुलांना एकत्र येऊ द्या. आपल्या बिल्डिंगच्या खाली कुठंतरी मैदान असेल, त्या मैदानात संध्याकाळच्या वेळेला त्या पोरांना घेऊ द्या, खेळू द्या त्यांना. तुम्ही लांबून पहा की आपल्या मुलाला काही त्रास नाही नव्हते, त्रास इन द सेन्स त्याच्या जीवावर नाही बेतलं पाहिजे आणि त्याच्यावरती कुठं अत्याचार अन्याय नाही झाला पाहिजे, एवढं तुम्ही पहा. पण तसं होईल म्हणून तुम्ही 2 रूममध्ये मुलांना डांबून जर ठेवलं तर ते मूल हे जगात कसं जगायचं हे शिकणार नाही. त्या मुलाला तुम्ही मानसिकदृष्ट्या, भावनिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या अपंग कराल आणि असं अपंग पोरग 12-13 वर्षाचं झाल्यावर जेव्हा बाहेर पडेल त्यावेळेला ते जगायला सक्षम राहणार नाही. तुम्ही अति काळजीपोटी गाढवं तयार करू नका. आपल्याला घोडा तयार करायचा आहे, पण आपल्याला आणि हे लग्न करताना सुद्धा काळजी लक्षात घ्या की एखाद्या मुलावरती जीव जाडला म्हणून ते गाढव आहे का घोडं आहे हे वेळेत कळलं पाहिजे. आणि शुभमंगल व्हायच्या आधी जर गाढव आहे हे कळलं तर मला लग्न नाही करायचं हे सांगता आलं पाहिजे. ही सक्षमता मुलीमध्ये कधी येईल, तिला पहिल्यांदा तिनं गाढवण घोडं पाहिलेले असतील तर. त्यामुळे ही भीती डोक्यात ठेवून तुम्ही मुलांना अपंग करू नका. हा, ती भीती तो सावधपणा असलाच पाहिजे, तो सावधपणा असला पाहिजे. काळ बदललाय, धोके वाढलेत, मग तुम्ही तुमचे मिस्टर किंवा तुमचे आजोबा आजी कुणीतरी त्याच्यावर लक्ष ठेवायला असलं पाहिजे. पण लक्ष कसं ठेवायचं, सिंहासारखं लक्ष ठेवायचं किंवा त्या सिंहिणीसारखं लक्ष ठेवायचं. खेळू द्या, कोणाला एखाद्या लहान मुलाला चिमकाडा काढला तर काढू द्या, त्या पोराने एखादा गुद्दा मारला तर मारू द्या, कितपर्यंत त्याच्या जीवावर बेतत नाही किंवा त्याच्या चारित्र्यावरती काही आघात होत नाही, असं एवढं लक्ष ठेवा. म्हणजे जुन्या काळात तुम्ही कसं वागलं म्हणजे तसं पोराला पण तसं वागायला शिकू असं म्हटलं होतं. मग काय होतं, तुम्हाला काय भेटलं नाहीये, मग घरी काय होतं, बायका काय म्हणतात तुम्हाला काय भेटलं नाही पण त्याला भेटू द्यायला पाहिजे का असं म्हणजे आम्ही काय कष्ट शिकला म्हणजे तर शिकलं पाहिजे म्हणून आम्ही पोराला याच्यावर लक्ष टाकतो. मग काय करतात घरी म्हणजे ते लोक म्हणजे दोघं सेम सारखं राहत नाही ना सर. अगदी बरोबर. तुम्हाला एक सांगा की जसं पोरांच्या बाबतीत आहे तसे आपल्या बाबतीत. पोरं पूर्वी आपल्याला भांडायला बरेच जण असायचे. आपल्या शेतात गेलं की शेतातले मोलमजूर असायचे, हे असायचं, शेजारचा बांधावरचा शेतकरी असायचा, गावातले हे असायचे, सगळ्यांशी याच्याशी. घरी आलं की तो निवांत असायचा, घरी आलं की जेवलं, बाईला तसंच असायचं. ती बिचारी स्वयंपाक करायची, सासूचं करायची, सासऱ्याचं करायची. त्या सासूच्या बाईनी त्याच्या अमुक धमुक 4 पाहुणे, 10-20 जणांचं कुटुंब, त्याच्यामध्ये अजून पाहुणे 4-10 पाहुणे, 20-25 लोकांचा स्वयंपाक, आणि तो राड. संध्याकाळी तिला वाटायचं कधी एकदा पाठते. बरं, भांडायला काय, भांडायला विहिरीवर गेली का भांडण, कपडे धुवायला गेली वाड्यावर का भांडण, सगळीकडे भांडणाची हाऊस भागायला जाणं. आता तिला सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिला भांडायला कोण नसतं. हा कंपनीत गेला की बॉसचा ऐकून पार पिचून आलेला असतो, तिचं काही तोंड उघडायला जागा नसते.
त्याच्यामुळे दोघं जण संध्याकाळी असतात की दोघांची एकच भूक राहिलेली असते. त्यांना तुकडा नाही खाल्ला तरी चालतो, पण भांडायची हौस एवढी ते शिल्लक राहिलेली हौस पोरांच्या देखत ते दोघं भागवतात. आणि त्याच्यातून ते पोरग एकच शिकतं की लग्न केल्यावरती बायकोशी भांडायचं असतं किंवा नवऱ्याशी भांडायचं असतं. तेवढंच ते शिकतं आणि तेवढं त्याचं ट्रेनिंग पूर्ण झालं की तुमच्या आयुष्याचं मग लग्न करून पोरगी गेल्याबरोबर आई दुसऱ्या दिवशी फोन करून विचारते सासू कशी आहे, नवऱ्याला बघ बरं का आत्तापासून, कारण ट्रेनिंग पूर्ण झालं ना तिचं. पोरांच्या देखत भांडायचं नाही. नसल जमत तरी पोरांच्या देखत गोड बोलायचं. कमीत कमी त्या पोरांनी एकमेकांशी चांगलं बोलायला शिकावं एवढ्यासाठी तरी बायकोशी गोड बोल किंवा नवऱ्याशी गोड बोल, तेवढं तरी का. एकदा पोरग घराबाहेर गेलं, शाळेत म्हणा कुठं गेलं की मग दोघं मिळून ठरवा की आता ही भांडायची वेळ. मागच्या वेळेला शिक्षकांशी बोलताना सांगितलं, पण हे भांडण घेऊन बेडरूम मध्ये जायचं नाही. बेडरूम ही कोणतीही चर्चा करण्याची गोष्ट नाही. बेडरूम ही दोनच गोष्टीसाठी, एक एकमेकांवरती प्रेम करणं आणि दुसरं निवांत झोपणं. बेडरूम ही प्रश्न सोडवण्याची जागा नाही. बेडरूम ही सासूनं काय केलं, सासऱ्याने काय केलं हे प्रश्न सोडवण्याची जागा नाही. त्याच्यामुळं आजपासून तुम्ही सगळेजण एक प्रतिज्ञा करा की बेडरूम मध्ये सासू सासरे नणंद दीर जावई तुझी आई तुझी बहीण हे विषय बेडरूम मध्ये घ्यायचे नाही. बेडरूम मध्ये फक्त प्रेम करणं आणि निवांत गाढ झोपणं, एवढ्या दोनच गोष्टी. आणि पोरांच्या देखत नसेल जमत नसेल इच्छा तरीही एकच डोक्यात ठेवायचं की मी जे बोलतोय ते पोरग शिकत, तसं बोल. भांडण्यासाठी तुम्ही एक वेळापत्रक तयार करून ठेवा. अजून काही प्रश्न? ज्या पद्धतीनं ही शाळा निसर्गाच्या सानिध्यात आहे त्याप्रमाणे इकडं ज्याला पॉसिबल आहे ज्याला शक्य आहे अशाने इकडं राहायला म्हणजे प्लॉटिंग वगैरे आहे या भागात या निसर्गाच्या सानिध्यात आलं पाहिजे. पोरांना चिंचा खायला मिळाल्या पाहिजे, त्या आंबे खायला शिकले पाहिजे. एखादी शेळी पाळता येईल, स्वतःची कुत्रं पाळता येईल, मांजर पाळता येईल. ज्या आपल्याला घरात मर्यादा पाळाव्या लागतात तसं इकडं मोकळं हवा शुद्ध हवा मिळेल ही एक चांगली गोष्ट आहे. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी ते प्रयत्न करा, पण मुलांना चांगलं वातावरण, मोकळी, त्यांना त्यांचं भावनिक शारीरिक मानसिक वाढ द्यायला वाव निर्माण करून द्या. अजून काही प्रश्न आहेत का? शिक्षकांविषयी काही, शाळेविषयी, अभ्यासाविषयी, आईनं अभ्यास घ्यावा का, कधी घ्यावा, कसा घ्यावा याच्याविषयी? माझा मुलगा 4.5 वर्षांचा आहे, पण सतत प्रश्न असतात त्याच्या डोक्यात. तर अशा वेळेस आपण सांगतो काही गोष्टी, पण काही वेळेस आपली चिडचिड होती. अशा वेळेस काय? हा, मुलांना प्रश्न पडतात कारण ते नव्या डोळ्याने नवं जग पाहत असतात. त्यामुळं त्यांना खूप प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. दुर्दैवाने आपल्या प्रायोरिटीज वेगळ्या आहेत. आपण पोरांना हे गब्बस म्हणतो आणि ते 10-12 वर्षाचं झालं, एकदा 7वी 8वीला आलं की शाळेत जाऊन शिक्षकाला विचारतात. आमचं पोरगं काहीच बोलत नाही, काही विचारतच नाही. ते जेव्हा विचारत होतं तेव्हा त्याला गप्प बस. पोराच्या प्रश्नांना
त्याच्या वयानुसार आपल्या अभ्यासानुसार जेवढ्या प्रश्नांची उत्तरं देता येतील द्या. चिडू नका, त्याच्यात आनंद माना. तुम्ही चिडता याचं कारण पोरग नाही किंवा त्याच्याशी मुलाला काय घेणं देणं नाही. तुमच्या चिडण्याची कारण तुमचा संसार, तुमचा नवरा, तुमचे बाकीचे गोष्टी आहेत. तुमच्या समस्या तुम्हाला येतो, त्या लेकराला काय घेणं. त्या लेकराला वाटलं बाबा की ती तकडी का लावली, ते विचारणार नाही ती कडी कशासाठी. चिडायचं नाही, शांतपणे. कारण तुम्ही शांतपणे सांगितलं तर तो शांतपणे उत्तर द्यायला शिकतो. नाहीतर नंतर म्हणतात की आमचं मुलगा सारखाच चिडचिड करतो. तुमच्याकडूनच शिकलं. तुम्ही चिडू आपले प्रश्न असं म्हणतात ते काहीतरी आहे ना, बहिणाबाईंनी सांगितलंय ना, माझं दूध तळ घरात कोंडलं, माझं सुख काय हंडी झुंबर टांगलं. तसं आपलं सुखाचं हंडी झुंबर टांगायचं आणि आपलं दुःख तळ घरात. चला, धन्यवाद. छान, तुम्ही सगळ्यांनी छान ऐकून घेतलं. थँक्यू सो मच सर. एकदा सरांसाठी जोरात टाळ्या दिल्या पाहिजे. खूप सोप्या आणि साध्या शब्दांमध्ये आपण कसं आपलं पालकत्व केलं पाहिजे याचं आज मार्गदर्शन सरांनी ठेवून आपल्याला केलं. त्याबद्दल सरांचे पूर्ण जॉयस टीमकडून मनपूर्वक धन्यवाद, आभार. तसंच तुम्ही सर्व इथे आलात, वेळ काढून आलात, मुलांसाठी ऐकून घेतलं. आणि मला आशा आहे की जे आपण आज ऐकलेलं आहे त्याच्यात आपण नक्कीच बदल करण्याचा प्रयत्न करूया. तुम्हीही करा, आम्हीही करू. 100% होणार नाहीये, पण 80% आपण करूयात. आणि पुढचं ज्यावेळेस सरांचं सेशन असणार आहे त्यावेळेस तुम्हाला प्रश्न पडले पाहिजेत, तुमचे अनुभव सांगता आले पाहिजेत की सर आम्ही हे करून पाहिलं, ह्याच्यात आम्हाला अशा अडचणी आल्या, किंवा हा आम्हाला हे आमच्या बरोबर घडलं, असा अनुभव आला, हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आणि ते तेव्हाच सांगता येणार आहे जेव्हा तुम्ही हे सगळं करून पाहणार आहात. ठीक आहे. तर जसं सर मगाशी म्हटले की व्यसन लावणारेही आपणच आहोत आणि नंतर कंप्लेंट करणारी आपणच आहोत. सो आज जे काही मार्गदर्शन केले ते सर्वांना कळलं असेल. त्याच्याबद्दल आपण काम करूयात, त्याच्यावरती काम करूयात. आणि एकदा पुन्हा सर्वांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद. आणि हा सेशन इथेच संपला असं मी जाहीर करते. बेसिकली काय की मी थोडंसं समराईज करणे अशा अँगलनी मला असं वाटलं. कारण सांगितलं सरांनी जे सांगितलं त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी होती की जे आपल्याला असं वाटत होतं की अरे हे तर सगळं त्या काळात शक्य आहे, आता या सध्याच्या काळामध्ये हे कसं काय जुळून आणणं शक्य आहे का, तर हेच सगळ्यात मोठं चॅलेंज वाटलं असणार आहे प्रत्येकाला. पण याच्यावरती म्हणजे मी जे पाहिलंय, मला माहित नाही तुमच्यापैकी किती लोकांना आठवतंय, एक खळदकर म्हणून एक जण सासवडचे आले होते आपल्याकडे एक 4-5 वर्षापूर्वी. तर हे जे काही आहे एकत्र कुटुंब व्यवस्था आता सध्या खूप कमी आहे, पण समविचारी मंडळींनी जर त्यांच्या सोसायटीमध्ये एकत्र येऊन म्हणजे त्यांच्याकडे ते करतात तसं, तर ते काय करतात की जे समविचारी मंडळी आहेत ते एकत्र येतात आणि 15 दिवसातनं महिन्यातनं त्यांचं गेट टुगेदर सारखं एकत्र येऊन सगळ्यांनी म्हणजे एकत्र जेवणाचे डबे, एकत्र काही खेळ खेळणं आणि त्याच्यातनं मुलांचं इंटरॅक्शन आणि सगळ्या म्हणजे जे काही पुरुष मंडळी आणि बायका मंडळी असं सगळे एकत्र येऊन तो एक 4 तास 5 तासाचा प्रोग्राम ते करतात. तर त्याच्यातनं त्यांना सुद्धा जे पॉझिटिव्ह अनुभव आले त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलं होतं की मुलांचे जे प्रश्न होते मुळात तर ते खूप कमी झाले, कारण मुलांनी तिथे एकमेकांशी खेळायला शिकलं, एकमेकांबरोबर शेअरिंग करायला शिकले, एकमेकांना मदत करायला शिकले. आणि हे जेव्हा एकमेकांकडे पाहूनच आपण शिकत असतो तर हे करण्यासाठी तुम्ही सुद्धा तुमच्या सोसायटीमध्ये असे प्रयत्न करू शकता. दुसरा मुद्दा की म्हणजे मी सांगलीतला माझा एक मित्र
त्याची अशीच एक म्हणजे त्यांच्या सोसायटीमधला किस्सा. आता हे दोघे जण मित्र एका सोसायटीत राहत होते, एकाचा मुलगा एकाची मुलगी. आणि नंतर मग असं पाहिलं की अरे एकाचा मुलगा जो आहे तो साधारण आता 2 वर्ष 2.5 वर्ष झाल्यानंतर तो बोलायला लागलाय. पण ती मुलगी ऍक्च्युली लवकर मुली बोलतात असं म्हणतात, पण ती मुलगी काही बोलत नव्हती. म्हणून मग त्यांनी तिला डॉक्टरकडे न्यायला सुरुवात केली. मग डॉक्टरांनी स्पीच थेरपी आणि हे सगळं सुरू केलं. पण नंतर असं लक्षात आलं की अरे प्रॉब्लेम असा झाला होता की त्या मुलीबरोबर दिवसभर बोलण्यासाठी घरात कोणी नव्हतंच. ती खेळण्यांबरोबर खेळायची फक्त. आणि नंतर मग जेव्हा त्या मुलीबरोबर त्यांचे मग आजी आजोबा आले, मग त्यांनी तिच्याबरोबर बोलायला सुरुवात केली, तेव्हा मग ती मुलगी बोलायला लागली. तर म्हणजे गंमत काय होतीये की आजकाल आपण हे छोट्या छोट्या गोष्टींकडे खूप दुर्लक्ष करतोय आणि आपल्याला असं वाटतंय की पैशाने किंवा टेक्नॉलॉजीने आपल्या सगळ्या प्रॉब्लेमला सोल्युशन मिळेल. तर तसं काही नाहीये. जिथे माणसाची गरज आहे तिथे माणसालाच वेळ त्यांनी द्यावा लागणार आहे. आणि आपण जर का त्या पद्धतीने प्रत्येकाचं जे काही काम आहे त्या कामाप्रमाणे त्याला जे संधी देणं आणि समजावून घेणं या गोष्टी केल्या तर मग बरेचसे प्रॉब्लेम्स हे आपल्या लेवलला कमी होणार आहे. कारण आज सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो आहे तो कन्फ्युजनचा आहे. जरी टेक्नॉलॉजी असेल, माहितीचा स्रोत भरपूर असेल तरी सुद्धा एवढ्या सगळ्या माहितीचं नक्की आपण करायचंय काय हा सगळ्यात मोठा प्रश्न प्रत्येकाच्या समोर आहे. आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीत जर म्हटलं तर थोडक्यात विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये आता सध्या जे सगळ्यात मोठं चॅलेंज असणार 10 वर्षामध्ये एक म्हणजे आपण इमॅजिन नाही केलेलं अशा पद्धतीचं जे टेक्नॉलॉजिकल ट्रान्सफॉर्मेशन, इमोशनल त्यांचं जे काही आयुष्य आहे त्याच्यातले प्रश्न आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याकडे वेळ खूप कमी असणार आहे. तर त्याच्यामुळे थोडंसं आतापासूनच या सगळ्या प्रश्नांकडे डोळसपणे पाहणं गरजेचं आहे. त्या उद्देशाने आपण दीक्षित सरांना आज निमंत्रित केलं होतं. सरांनी बेसिकली ओव्हरऑल सांगण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे. मला असं वाटतं की याच्यातल्या काही गोष्टी आपण आपल्या लेवलला इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यानंतर काही जे प्रॉब्लेम्स येतील त्याच्यावरती पुन्हा आपल्याला असंच नेक्स्ट सेशनमध्ये डिस्कशन करता येईल. धन्यवाद. थँक्यू सर. सेशन संपलं असं मी जाहीर करते.